हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज म्हणजे निवांतच होते आणि तस्मैला बाहेर फिरवून आणायचं होतं आणि म्हटलं मलाही काही झाडं वगैरे घ्यायचे आहेत किंवा प्लांट घ्यायचे होते, म्हणून म्हटलं त्याला घेऊन पण जर गेलं तर त्याच्यासोबतचा वेळ पण निघून जातो आणि त्याला फिरवल्यासारखं पण होतं। आणि कसं होतं ना की मुलांना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला किंवा बघायला खूप आवडतं। खेळण्यातनं जरासं बाजूला काहीतरी असं ह्या गोष्टी पण दाखवल्या पाहिजेत। आणि सिटीमध्ये तर आता म्हणजे निसर्गाच्या वातावरणात कुठे जायचं असा पण प्रॉब्लेम आहे आणि जिथं जावं तिथं ना असं आहे की खूप गर्दी असते। आता ते निसर्ग राहायला बाजूलाच पण ते गर्दीचाच एवढा कंटाळा येतो ना, आणि ट्रॅफिक तर भरपूर असतं। कुठं जायचं म्हटलं तर अख्खा दिवस जातो आणि इतका वेळ पण नसतो। त्यामुळे म्हटलं चला जवळच्या जवळ आज तस्मेला नर्सरीत घेऊन जाऊया, कारण त्याला आता कळतंय तेव्हापासून, म्हणजे मी लहान असताना त्याला नेलं होतं पण आता जसा तो मोठा त्याला कळतंय तसं तर मी त्याला नर्सरीमध्ये वगैरे नेलं नव्हतं। म्हटलं त्याला घेऊन पण जाऊयात, त्याला दाखवूयात किंवा झाडं वगैरे बघून पण तो खुश होईल। आणि मलाही एक दोन झाडं घ्यायची होती म्हणून म्हटलं आज तिथंच जाऊयात आणि इथूनच मी ब्लॉगची आज सुरुवात केली। आणि बघा खूप छान छान फुलझाडं इथं होती, म्हणजे अगदी घरामध्ये आपण जे ठेवू शकतो ना विना सूर्यप्रकाशाची, ती पण भरपूर इथं भरपूर झाडं होती। आणि तशा पद्धतीचंच मला एक घ्यायचं होतं, म्हणजे प्लांट हे मनी प्लांट असतं ना तशा पद्धतीचं, तर ते मी घेतलं एक। आणि इथं बघा इकडे तर इकडे तुळशी वृंदावन वगैरे भरपूर होते, भरपूर म्हणजे भरपूर। त्याच्यावर नक्षीकाम वगैरे केलेलं छान होते। रेंज पण याची 200 पासून पुढे होती, छोटे होते 200 250, मोठा आहे ना तो 450 पर्यंत होता असे होते। आणि तिकडे तस्मै काय हालत नव्हता, कारण तिथं जे प्राण्यांचे हे असतात ना कुंड्या, म्हणजे प्राण्यांच्या आकाराच्या शेपच्या होत्या कुंड्या, तर तिथून काही तो हल्लाच नाही, तिथंच बराच वेळ तो खेळत होता। आणि मी एक मनी प्लांट घेतलं, म्हणजे कोणतं घ्यायचं तेच कन्फ्यूज होते, म्हणजे त्याची थोडी पिवळी वगैरे पानं झाली होती, त्यामुळं ते म्हटले की तसेच असतात ते झाडं, तर मी त्यातलं एक घेतलं। आणि बघा इकडं तुम्हाला अजून मी दाखवते जवळून, तर अगदी छान छान अशी झाडं किंवा होती, म्हणजे घरामध्ये ठेवण्यासाठी खूप, म्हणजे जी नॅचरली असतात ना झाडं ती बघण्यात काही मजाच असते वेगळी। तर त्याच्यामुळे मी आता ठरवलं की ही अशा पद्धतीची रोज एक प्रत्येक महिन्याला एका दुसरं तरी झाड घ्यायचंच। आणि इकडे बघा हा कासवाला घेऊन बसला इकडं, तर ते सगळे म्हणजे त्याला खेळायलाही झालं तिथं आणि त्याचा वेळही गेला भरपूर तिथं। मी भरपूर वेळ तिथं थांबले, कारण त्याला ते बघायला खूप भारी वाटत होतं। आणि असे काही खेळणी आपण घरात आणू शकत नाही, कारण ते फुटण्याची शक्यता असते। आणि तिथं तो घाबरून घाबरून ते बघत होता, कारण ते काका म्हणजे बघत होते ना, तर त्याचं लक्ष तिकडंच होतं की काका ओरडतील, त्यामुळे तो तसा करत होता। आणि बघा प्लांट घेऊन आलाय तसं, तर ते मी मनी प्लांट घेतलेलं होतं इथं। आणि आम्ही तिथं एकच झाड घेऊन आलो, कारण म्हटलं चला परत नेक्स्ट टाइम आणि जाईल ना तेव्हा आपण तिथं आणि काहीतरी घेऊयात, म्हणून म्हटलं आता राहू दे बास एवढंच, अजून कुठं काही भेटलं तर बघूयात, म्हणून मग आम्ही तिथनं बाहेर आलो। तर छान असं नर्सरीचा आज म्हणजे टूर जा म्हणा तर तशी झाली। आणि तस्मेलाही खूप भारी वाटलं, तो खूप छान तिथं खेळला पण आणि आमचा वेळही तिथं छान असा गेला। तर घरी आल्यानंतर बघा इकडं हे आहे दुसऱ्या दिवशीचं शूट, म्हणजे त्या दिवशीचा दिवस तर गेला, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याची तयारी चालली होती। म्हणजे मी आज ना उडीद वडे केले होते, उडीद वडे म्हणण्यापेक्षा उडीदाचे पिठाची भजी केली होती छान छान अशी, म्हणजे छोटी छोटी। आणि उडीद वडा वगैरे खाण्यापेक्षा म्हटलं चला आपण आता अशी भजीच करून खाऊयात, कारण थंडी पण आहे आणि उडीद तर उष्णता म्हणजे उष्णता निर्माण करतं, त्यामुळेच म्हटलं थंडीमध्ये असं काहीतरी करावं। मग मुलंही आवडीनं खातात, जरा श्वास वगैरे दिला आणि मग त्याच्यासोबत तो पण खायला लागला। आणि त्याच्या एवढ्या गप्पा चालल्या होत्या ना, तो म्हणजे त्याला आवडलं होतं पण असं चाललं होतं ना की श्वास होता सोबत, त्यामुळे तो श्वास साठूनच बराच वेळ खात होता। आणि मग मी त्याला सांगितलं की श्वास नाही खायचा, फक्त सगळं खायचं, तर मग त्यानं मग तसं खायला चालू केलं। आणि एकदा जे खाल्लं त्यानं त्याला आवडलं, मग त्यानं सगळी म्हणजे नंतर भजी सगळी खाल्ली। त्याच्यानंतर माझं इकडं दुसऱ्या दिवशीचं काम चालू होतं, म्हणजे तांदूळ आणि डाळ मी अजून भिजत घातलं होतं, तर ते माझं बारीक वाटून करायचं चाललं होतं, ते बारीक करून ठेवलं। उद्याच्या नाश्त्याची तयारी करायची होती, म्हणूनच म्हटलं आता म्हणजे आधीच ते भिजवावं लागतं किंवा वाटून ठेवावं लागतं, तसंच मग मी आधी ते वेळ आहे तोपर्यंत म्हटलं स्वयंपाकाच्या आधी हे काम आवरून घ्यावं, म्हणून मी पटपट आधी ते केलं, कारण हे सगळ्याच ना भांडी खूप पडतात आणि मग ते कंटाळा येतो, म्हणून म्हटलं आधी हे आवरून घ्यावं, ह्याची भांडी वगैरे साफ करावी आणि मग एकसारखं म्हणजे फ्रेश असं स्वयंपाकाच्या तयारीला लागावं, म्हणून मग मी आधी हे सगळं आवरून घेतलं। आणि बरेचदा असं आपलं होतं की म्हणजे हे भिजत घातलेलं असतं ना, हे कधी कधी राहून जातं, म्हणजे माझं काल घातलं होतं पण रात्री काही करायला जमलं नाही, वेळ झाला रात्री आणि मग ते राहूनच गेलं, नाही तर आज सकाळी किंवा आज दुपारी नाश्त्याला मला आलं असतं ते,
पण माझ्याच्यानं राहूनच गेलं ते आणि करायचं म्हणत विसरलं. म्हणूनच मी किचन कट्ट्यावर कायम ठेवत असते की ते लक्षात राहावं म्हणून. बाजूला ठेवलं ना म्हणजे ते विसरूनच जातं. मग मी पटपट सगळं लावून घेतलं आणि तसमयची लुडबुड अशी चाललेली असते ना, त्याला ते बघायचं असतं म्हणजे धरायचं असतं असं त्याचं चाललेलं असतं. पण अशा इलेक्ट्रिकल वस्तूंना आपण हात तर नाही लावून देऊ शकत. त्यामुळं मग त्याला लांबूनच मी सांगत होते की तू बघ कसं होतंय, ते बारीक होतंय, हे होते ते होते असं मी त्याला सांगतच ती वेळ मारून नेली. आणि बघा पटपट हे सगळं मी आवरून घेते आता, कारण हे सगळं आवरल्यानंतर मला आता स्वयंपाकही करायचा आहे. म्हणून म्हटलं आधी हे आवरून घेऊयात. आणि पीठ कसं होतं आता थंडीच्या दिवसात फर्मेंट व्हायला पण उशीर लागतो. त्यामुळं एक 4-5 तास जरी तुम्ही तांदूळ आणि डाळ भिजवला आणि लगेच जर ते बारीक करून ठेवलं ना, तर म्हणजे ज्यावेळी तुम्हाला वापरायचं त्यावेळी ते पटकन वापरता येतात. म्हणजे कमी भिजवायचं आणि जास्त वेळ फर्मेंट व्हायला ठेवायचं, म्हणजे ते उपयोगात लवकर येतं आणि असं मला तरी वाटतं. आणि ज्यावेळी आपण तांदूळ भिजवतो ना, तर त्या तांदळामध्येच तांदूळ धुताना जरा सोडा टाकायचा. मी ह्या आधी पण तुम्हाला ही ट्रिक सांगितली आहे, बघा एकदा नक्की ट्राय करून. याच्याने म्हणजे पीठ लवकर फर्मेंट होतं. म्हणजे जे पीठ केल्यानंतर आपण सोडा टाकतो ना, त्याच्यापेक्षा आपण तांदूळ धुताना किंवा तांदूळ धुतल्यानंतर त्यात म्हणजे जरासा सोडा टाकायचा, तर ते त्यामुळं अगदी लवकर पीठ आपलं फर्मेंट होतं. तर मी पटपट सगळं असं हे आता लावून घेते. आणि आता इडली करायचं का डोसा करायचा काय आप्पे करायचे याच्या हिशोबात मी होते. मग म्हटलं चला थोडंसं पाणी कमी केलं आणि म्हटलं घट्टसर करून ठेवूयात. आणि जसं पाणी लागेल तसं जो पदार्थ बनवायचा तो आपल्याला याच्यात बनवता येतो. याच्यात तुम्ही अजून मिक्स डाळी पण वगैरे घालू शकता, पण मी आता हे प्लेनच केले, म्हणजे बारीक करून ठेवले. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही व्हिडिओ माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. कारण कसं होतं ना की व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात. आपल्याला बघितल्यानंतर वाटतं की काय मजा चालली आहे, किंवा असं सहजच बनवलेत व्हिडिओ, ह्याला काय लागतंय, किंवा हे असं चाललंय, किंवा यांना काही कामच नाही. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला आत्ता व्हिडिओ करतोय ना तेव्हापासून म्हणजे असं जाणवायला लागले की यामध्ये खूप कष्ट असतात. हे असं म्हणजे तसंच होत नाहीये, ह्याच्या पाठीमागे खूप असं कष्ट असतं. ह्याला शूट करायला, एडिट करायला खूपसा वेळ जातो, खूपसा. आणि आपली सगळी कामं आवरून मग त्याच्यामध्ये हे म्हणजे एखादं काम जर करायला आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये जर कोण आलं तर आपल्याला किती डिस्टर्ब होतो, किंवा आपल्याला ते काम करायचं नसतं, किंवा त्याच्याविषयी कंटाळा येतो. बघा आता सकाळी काम करायचं आहे, त्याच्यात मध्ये कोण आलं किंवा एखादे पाहुणे वगैरे घरी आले तरी आपल्याला दुपारी ते काम करू नाही वाटत. सारखं म्हणायला लागतं की सकाळीच माझं आवरलं असतं, सकाळीच माझं झालं असतं. आणि इथं तरी एक म्हणजे शूट घेत ते म्हणजे गोष्ट करायची असते आणि त्यात भरपूर वेळ जातो, भरपूर. तुम्ही म्हणाल की मग का करताय, तर तसं नाही. तुम्हाला मला सांगायचं होतं की म्हणजे एखादा लाईक वगैरे केला ना तर तेवढंच बरं वाटतं लाईक वगैरे बघून. तर म्हणून म्हणते की यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा. आणि तुम्हाला जर काही सजेशन सांगायचे असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे करणाऱ्याला पण कळतं की आपलं कुठं चुकतंय किंवा आपल्याला काय करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मला हेच या व्हिडिओतनं सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही कमेंट करत जा आणि खाली सांगत जा की म्हणजे तुम्ही एखाद्या व्हिडिओला म्हणजे कमेंट करत नसाल तरी असं कमेंट करून बघा एकदा, तुम्हालाही भारी वाटेल ते. आणि ते मस्त फिलिंग असतं. म्हणजे आपण बघतो तर त्याच्याविषयी काय तर सांगितलं तर म्हणजे असं नाही की तुम्ही चांगलंच बोला, जर काही चुकत असेल तर ते पण सांगितलं तरीही काही वाटत नाही. कारण आम्ही पण शिकतच असतो आणि ते शिकताना काही चुका झाल्या तर त्या जर लवकर सुधारल्या तर बरं वाटतं मला. आणि माझं असं पर्सनली मत आहे की आता म्हणजे चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधी जर चुका जास्त लवकर कळल्या तर मॉनिटाईज झाल्यानंतर अजून म्हणजे बेटर व्हिडिओ बनवता येतील. म्हणूनच म्हटलं तुम्हाला की चॅनलच्या म्हणजे व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करत जा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करत जा, त्यानं खूप भारी वाटतं. चला तर मग पुढं माझं सगळे तर पीठ करून झाले आणि मी थोडंसं घट्टसर ठेवलंय, कारण म्हटलं आता याचं अजून काय बनवायचं हे अजून मग काही माझं ठरलेलं नाही. तर तसम्याची गडबड चालली आहे बघा. त्याला इतकं म्हणजे असं हे होतं ना की काहीतरी करायला लागलं की त्या आधी वरती होऊन बघायचं असतं त्याला की काय चाललंय, काय मम्मा करते. म्हणजे लहान मुलांची अगदी उत्सुकता असते आता की काय म्हणजे काय चाललंय किंवा काय बनते आता ह्याच्यानंतर काय असं. आणि त्याला तर आता खूप उत्सुकता असते सगळ्या गोष्टींची. तर त्याचं तसंच चाललं होतं की मम्मा मला काय आहे ते दाखव, त्यात काय बनलंय, किंवा मी जे मिक्सरला लावलं होतं ते काय तयार झालंय त्याला बघायचं होतं. तर चला असंच म्हणजे माझं चाललं होतं आणि सगळं काम वगैरे मी आवरलं. आणि हे झाल्यानंतर आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे, कारण कितीही गोष्टी अशा म्हणजे हौसेच्या करा किंवा जिभेचे चोचले पुरवणाऱ्या करा, पण स्वयंपाक हा करावाच लागतो सकाळ संध्याकाळ. म्हणजे त्या काही गोष्टी आपल्याला सुटत नाहीत, म्हणजे सुटत नाहीत म्हणण्यापेक्षा ते तर खाल्लंच पाहिजे. ते तर म्हणजे
मस्टच आहे की आपण जेवण जेवलंच पाहिजे. पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे ह्या गोष्टी जास्त करायला होतात किंवा करणं होतं. इतर उन्हाळ्यात वगैरे जास्त म्हणजे आपल्याकडनं हे खाल्लं जात नाही, कारण याच्यामुळे पाणी पण ओढतं. मी सगळं आवरलं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. मी भात लावून घेतला आणि मग भाकरी करायला घेतल्या. भाजीचं अजून काही निश्चित नव्हतं म्हणून म्हटलं चला आधी तोपर्यंत भाकरी वगैरे करून घेऊयात. आणि तस्मै म्हणजे खेळत होता तोपर्यंत, त्याचे बाबा होते त्यामुळे आज सुट्टी होते त्याच्या बाबांना, त्यामुळे तो खेळत होता बाहेर. मग मी भात लावून घेतला आणि भाकरी पण करायला घेतल्या. कारण आता कसं होतं ना की इतर दिवशी त्याचे स्कूल असतं, त्यांचा म्हणजे ऑफिस असतं, त्यामुळे मग चपात्या वगैरे भरपूर होतात आणि जास्त करून चपातीला हीट होते असं मला वाटतं. म्हणजे चपाती जास्त खाल्ली तर, त्यामुळे मग मी संध्याकाळी आणि सुट्टीच्या दिवशी 2 दिवस तरी, सुट्टीच्या दिवशी आणि इतर वेळी संध्याकाळी तर मी भाकरी जास्त करून करते. आधी मी तशी करायची नाही, कधी कधी मी सकाळचं चपातीचं पीठ ठेवायचे आणि त्याच चपाती मी संध्याकाळी करायची, पण ते म्हणजे हीट जास्त होते त्याच्यामुळं. आणि आता मी ते या 2026 मध्ये ठरवले की ते पण पदार्थ मैद्याचे वगैरे कमी करायचे. त्यामुळेच मी आता कंपल्सरी रोज संध्याकाळी भाकरी पण करते आणि सुट्टीच्या दिवशी तर भाकरीशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे जेवण करून मग दुसऱ्या वस्तू काही म्हणजे गोष्टी काही आवडीच्या अशा खायच्या किंवा करायच्या, असं आमचं ठरलंय की आधी स्वयंपाक खायचं आधी आणि मग त्याच्यानंतर काही वाटलं तर मग खायचं. तसंही म्हणजे जेवल्यानंतर भूक वगैरे जास्त लागतच नाही, मग काय खाल्लं दुसरं खाणं असं होतच नाही. आणि बाहेरचं तरी काही जास्त अवॉइडच केलंय आम्ही, त्यामुळे बाहेरचं मी जास्त करून मोस्टली तस्मेला तरी देतच नाही. असो, तर आज खूप बडबड झाली. चला तर भेटत पुढच्या एका नवीन अशा छान व्लॉगमध्ये, आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर भेटू एक नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.